हे मनोज जरांगे यांच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेले आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मात्र औषधोपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलेला आहे। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं अशी मागणी जरांगे यांनी केलेली आहे आणि याच मागणीसाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। मनोज जरांगे यांनी केलेल्या विविध मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या। तशा प्रकारचा अधिसूचना मसुदा मनोज जरांगेंना देण्यात आला। मात्र या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। विजय, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे। आजचा दुसरा दिवस आहे। मात्र या उपोषणादरम्यान त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिलेला आहे। त्यांची प्रकृती कशी आहे सध्या? नक्कीच जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील हे आता सध्या जर बघितलं तर सध्या झोपून आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी सध्या आता उपचार घेण्यासाठी सुद्धा नकार केलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काल पैठणच्या तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची तब्येतीची विचारपूस केली होती। त्याचबरोबर तुम्ही आरोग्य तपासणी करून घ्या, त्याचबरोबर मेडिकल घ्या असं देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना म्हणलं होतं। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आरोग्य उपचार घेण्यास जे आहे टाळलं आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे सध्या झोपलेले आहे आणि सध्या 11 वाजेची परिस्थिती आणि थोड्या वेळात जे आहे मनोज जरांगे पाटील हे आता पत्रकार परिषद घेणार आहे। अगदी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।